Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of acids, bases and salts. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बाळांनो. लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला हा टॉपिक मी कनेक्ट करून दिला कशासोबत 11th आणि 12th च्या टॉपिक सोबत. बरोबर आहे ना? ओके, म्हणजेच आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऍसिड्स आणि बेसेस मधून असणार आहेत. करेक्ट ना? काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बऱ्याच गोष्टी असणार आहेत. करेक्ट. देन पी ब्लॉक एलिमेंट्स असेल, एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये असेल. ओके, ह्या महत्वाच्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला ऍसिड्स आणि बेसेस परत परत येणार आहेत. त्याच्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे. बरोबर आहे ना? ओके, येस. त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. त्याच्यामध्ये इंडिकेटर्स जी की तुम्ही स्टडी केलेला आहे ऑलरेडी. बरोबर आहे ना? इंडिकेटर्स, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इंडिकेटर्स. करेक्ट. त्याच्यामध्ये नॅचरल इंडिकेटर्स आणि सिंथेटिक इंडिकेटर्स असे दोन टाइप्स पाहिलं. बरोबर आहे ना? ओके, येस. नेक्स्ट ऑफ्लेक्टरी इंडिकेटर्स पण होते त्याच्यामध्ये. येस, इंडिकेटरचे टाइप्स आणि कलर चेंज. ओके, इन ऍसिड्स आणि बेसेस. त्याचा ओरिजिनल कलर काय आहे ऍसिड मध्ये आणि बेसेस मध्ये. म्हणजे ऍसिड्स आणि बेसेस ओळखायच्या हे काय टेक्निक्स होत्या. करेक्ट ना? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ऍसिड स्टार्ट केलं. करेक्ट ना? ओके, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स पाहिल्या. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ऍसिड्स, त्याच्यामध्ये एक ऍसिड पाहिला दॅट इज नॅचरल ऍसिड्स. करेक्ट ना? ओके, नॅचरल म्हणजे काय? नॅचरल सोर्सेस पासून जे काय ऍसिड्स ऑब्टेन केले जातात त्याला नॅचरल ऍसिड्स. जनरली ते ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. ओके, त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल्स दिले तुम्हाला? मिथॅनॉइक ऍसिड, करेक्ट, ऍसिटिक ऍसिड, ऑक्सॅलिक ऍसिड, एक्सेट्रा एक्सेट्रा. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स मिळतील तुम्हाला ऑर्गॅनिक ऍसिड्सचे. करेक्ट. त्याच्यानंतर ओके, खाली बघा काय ऑर्गॅनिक ऍसिड्स मेन्शन केलेले आहेत मी. येस, त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिडला काय म्हणायचं? येस, व्हिनेगर. ठीक आहे, त्याचा सोर्स आहे. व्हिनेगर इज द सोर्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. अस्कॉर्बिक ऍसिड आहे. कशामध्ये मिळतो तो? ओके, जनरली गव्हामध्ये. त्याच्यानंतर ओके, आम्लामध्ये मिळतो. ठीक आहे, आम्ला नोन आहे तुम्हाला हे. सिट्रिक ऍसिड लेमन मध्ये, ऑरेंज मध्ये. ठीक आहे ना? ओके, आणि अदर सिट्रस फ्रुट्स जे आहेत ते सोर टेस्ट असते. ठीक आहे ना? अशा फ्रुट्स मध्ये जनरली सिट्रिक ऍसिड मिळतो. करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सॉरी लॅक्टिक ऍसिड. ओके, कशामध्ये असतो जनरली लॅक्टिक ऍसिड? ठीक आहे, सोर मिल्क, मिल्क मध्ये. ठीक आहे, आणि कर्ड मध्ये. त्याच्यानंतर मिथॅनॉइक ऍसिड. मिथॅनॉइक ऍसिड कुठे मिळतो? अँट मध्ये. अँट स्टिंग. ओके, ज्यावेळेस आपल्याला ओके आपण म्हणतो ना मुंगी चावली वगैरे. ओके, त्याच्यामध्ये जे स्टिंग असतं, बरोबर आहे ना? ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे? येस, मिथॅनॉइक ऍसिड. त्याच्यानंतर ओके, मिथॅनॉइक ऍसिडलाच फॉर्मिक ऍसिड म्हणलं जातं, काल तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे ना? फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड कशामधनं आलं तर फॉर्मिका. फॉर्मिका म्हणजेच काय? अँट, रेड अँट. ठीक आहे. नेटल स्टिंग मध्ये जनरली ओके काय मिळतो? मिथॅनॉइक ऍसिड. टोमॅटोज मध्ये ऑक्सॅलिक ऍसिड मिळतो. ठीक आहे, आणि टॅमॅरिंड मध्ये ओके काय मिळतो? टार्टारिक ऍसिड. करेक्ट ना? ओके, टार्टारिक हे काय ऍसिड्स आहेत आणि त्याचे काय सोर्सेस आहेत. करेक्ट. मिनरल ऍसिड. सेकंड पार्ट इज व्हॉट? मिनरल ओके ऍसिड. आता हा मिनरल ऍसिड जो आहे तो मिनरल पासून बनलेला असतो जनरली. ऍसिड्स दॅट आर प्रिपेअर्ड फ्रॉम द मिनरल्स. ठीक आहे ना? ओके, मिनरल म्हणजे ओके जे की एलिमेंट्स, जसं की आपण NaCl ला मिनरल म्हणतो. बरोबर आहे ना? ओके, तसे काय वेगवेगळ्या एलिमेंट्स पासून जे काय ऍसिड्स फॉर्म होतात त्याला मिनरल ऍसिड्स म्हणलं जातं. करेक्ट. फॉर एक्झाम्पल इनऑर्गॅनिक ऍसिड्स, मॅन मेड ऍसिड्स, सिंथेटिक ऍसिड्स ओके आर ऑल्सो नोन ॲज मिनरल ऍसिड्स. ओके, इनऑर्गॅनिक ऍसिड्स जनरली मिनरल ऍसिड्स असतात मोस्टली. ठीक आहे ना? ओके, आणि हे जे कार्बन असतो ना ज्या ऍसिड मध्ये ओके ते जनरली काय असतात? ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. ठीक आहे ना? येस, जे की नॅचरली ऑब्टेन्ड असतात. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याच्यामध्ये येस H आणि Cl आहे. बरोबर आहे ना? HCl त्याला मिनरल म्हणतो आपण. H2SO4, HNO3, H2CO3, H3PO4 हे सगळे काय आहेत? मिनरल ऍसिड्स आहेत. मिनरल ऍसिड्स. ठीक आहे ना? असे नंबर ऑफ ऍसिड्स पाहायला मिळतील तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये महत्वाचं काय बघा. येस, हे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, हे मोस्टली इनऑर्गॅनिक आहेत. ठीक आहे ना? मोस्टली काय सांगितलं मी? इनऑर्गॅनिक. ओके, इम्पॉर्टंट काय आहे तर बेसिसिटी और ओके प्रोटोसिटी ऑफ एन ऍसिड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. येस,
हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा विचारतात, JEE ला विचारतात, बाळांनो तुम्हाला नीटला विचारतात. ओके, हा क्वेश्चन सॉरी हा पॉइंट खूप महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, हेडिंग द्या बेसिसिटी और प्रोटोसिटी ऑफ एन ऍसिड. ठीक आहे, बेसिसिटी और प्रोटोसिटी ऑफ एन ऍसिड. कशाला म्हणायचं बेसिसिटी? ठीक आहे ना, ओके तुम्ही स्टडी केलं असणार आहे. तर बेसिसिटी कशावरती डिपेंड असते? नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन्स किंवा काय त्याला आपण प्रोटॉन्स म्हणू शकतो. ओके, त्याच्यावरती काय डिपेंड असते? बेसिसिटी डिपेंड असते. ठीक आहे ना, ओके येस, नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन्स किंवा प्रोटॉन्स. ठीक आहे, मग डेफिनेशन काय बघा, द नंबर ऑफ रिप्लेसेबल hydrogen atoms in one molecule correct of an acid or क्या असू शकता है other the number of H plus ions ठीक है ना, ओके produced in aqueous solution म्हणजे वॉटरच्या सोल्युशन मध्ये. वॉटर मध्ये जे प्रिपेअर केलं त्याला aqueous म्हणायचं. aqueous solution ठीक आहे, by one molecule of an acid is its ठीक आहे ना, ओके its basicity ओके. म्हणजे काय, नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन्स किती आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यावरनं बेसिसिटी ठरते. ठीक आहे ना, ओके. मग there are 3 types of ओके is basicity. लक्षात येते, acids are of 3 types on the basis of what? Basicity. करेक्ट. त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहे? मोनोप्रोटिक acids. ठीक आहे, कशाला म्हणायचं मोनोप्रोटिक acids? ओके, acids which give 1 H plus बरोबर आहे ना, ओके. और त्याला काय म्हणू शकताय? acid in which only one replaceable hydrogen is present. एकच रिप्लेसेबल हायड्रोजन जर प्रेझेंट असेल ओके तर त्याला काय म्हणायचं? इज डेफिनेटली मोनोप्रोटिक ऍसिड. ओके, आता फॉर एक्झाम्पल HF काय आहे? HF मोनोप्रोटिक ऍसिड आहे, काय देतो? एक H प्लस देतो, बरोबर आहे ना, ओके. HCl मोनोप्रोटिक ऍसिड आहे, काय देतो? एक H प्लस. ठीक आहे ना, लक्षात यायला लागले. HBr ठीक आहे, HI7 हे सगळे कसे आहेत? मोनोप्रोटिक ऍसिड्स आहेत. समजतंय हे? ठीक आहे, त्याची बेसिसिटी काय झाली मग? बेसिसिटी ऑफ दीज ऍसिड्स इज 1. सगळ्याची बेसिसिटी 1 आहे. ओके ना, ओके. तुमच्या बुक मध्ये दिलेले आहेत, चेक करू शकताय. त्याच्यामध्ये HOCl पण आहे, ठीक आहे, HOBr आहे, HOI आहे, करेक्ट, HClO3, HCl ओके, O2 O3 इथं O2 लिहितो मी, ठीक आहे, O2 HBr ठीक आहे, O3 HiO3 HClO4 HiO4 ठीक आहे. फक्त एकच हायड्रोजन आहे ना त्याच्यामध्ये, HNO3 H3PO2 ओके, H3. आता इथं H3PO2 का सांगतो मी तुम्हाला पुढं, ओके. H3 ओके SPO3 करेक्ट, ओके. त्याच्यामध्ये एकच रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, हे तुम्हाला पुढे होणार आहे.
केअरफुली लक्षात ठेवा. ओके, 3 जरी असले तरी त्याच्यामध्ये एकच रिप्लेसेबल हायड्रोजन असतो, त्याला म्हणायचं मोनोप्रोटिक ऍसिड्स. ओके, जो की ऑक्सिजनला अटॅच असतो तो रिप्लेसेबल असतो. हा एकच रिप्लेसेबल असतो हायड्रोजन. लक्षात येते? ओके, त्याला म्हणायचं मोनोप्रोटिक ऍसिड्स. फक्त इथं एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, तुम्हाला अजून स्ट्रक्चर्स वगैरे दिलेले नाहीत. ठीक आहे ना. स्ट्रक्चर्स कुठं होतील? हे पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये होतील. समजलं ना? कुठं होतील? पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला तिथं लिंक करून देणार आहे, तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला होतील. आलं लक्षात? हे ठीक आहे. नेक्स्ट वन, हे सगळे एक्झाम्पल्स फक्त कॅरी करायचे तुम्हाला. ओके, प्रॅक्टिस करायचं आहे. दूसरा है सपोज H2CO3 which one okay is decomposed to form twice H plus plus CO3 2 minus. किती H plus मिळाले? 2. सो बेसिसिटी काय झाली याची? बेसिसिटी इज इक्वल टू 2. ठीक आहे. त्याच्यानंतर H2SO3 H2SO4 H3PO PO3 ठीक आहे. H3PO3 हा असा असतो. 2 OH आहेत, त्याच्यामुळे काय हे 2 हायड्रोजन रिप्लेसेबल असणार आहे. करेक्ट. हे सगळे कसे आहेत? डायबेसिक ऍसिड्स आहेत. त्याची बेसिसिटी किती आहे? 2 आहे. ठीक आहे. मोनोबेसिक, डायबेसिक, ट्रायबेसिक विचारतात, त्याच्यामुळे हे प्रॅक्टिस करा थोडंसं. एक्झाम्पल्स सेपरेट. H3PO4 आणि H4P2O7. करेक्ट. हा कसा आहे? ट्रायबेसिक आहे, त्याची बेसिसिटी 3 आहे, म्हणजे 3 हायड्रोजन रिप्लेसेबल आहेत आणि इथं 4 हायड्रोजन रिप्लेसेबल आहेत. ठीक आहे ना. ओके, हा असा असतो OH OH and OH. करेक्ट. and this one is किती झाले ऑक्सिजन बघा? 1 2 3 4 5 6 7. 7 हायड्रोजन्स, 4 H and 2 P. बघा, ऑक्सिजन्सला किती हायड्रोजन अटॅच आहेत? 4 OH आर देअर. ओके, आणि 4 OH मध्ये हा हायड्रोजन रिमूव्ह करू शकता तुम्ही. रिप्लेसेबल हायड्रोजन्स म्हणायचं. ओके, H+च्या फॉर्म मध्ये रिमूव्ह करू शकता. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ टेट्राबेसिक, किंवा काय त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही? एस व्हॉट? बेसिसिटी इज 4. ठीक आहे ना. ओके, आता हे जे काय पॉलीबेसिक ऍसिड्स आहेत, पुढे सांगतो मी तुम्हाला. पॉलीबेसिक, मोनोबेसिक सगळं. ठीक आहे. हे पॉलीबेसिक ऍसिड्स जे आहेत ते एका स्टेप मध्ये एक हायड्रोजन रिलीज करतात. बरोबर आहे ना. ओके, मग जेवढ्या स्टेप्स आहेत तेवढीच त्याची बेसिसिटी. बरोबर आहे ना. ओके, येस. बेसिसिटी इज इक्वल टू काय असणार आहे? नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन्स, H और H+. जनरली H+ असतो तो. ओके, रिप्लेसेबल हायड्रोजन म्हणजे काय असणार आहे? H+ असणार आहे, तोच रिप्लेस होणार आहे त्याच्यामधनं. ओके, येस. किंवा नंबर ऑफ स्टेप्स. करेक्ट. किती स्टेप्स मध्ये इथं होऊ शकते रिएक्शन? 1 2 3 4. करेक्ट. मग बेसिसिटी is equal to number of steps in which H plus is okay removed. ठीक आहे ना. ओके, एस किंवा काय रिप्लेस्ड. आलं लक्षात? ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज अ बेसिसिटी. किती H+ रिप्लेस होऊ शकतात? एक स्टेप मध्ये एक. करेक्ट. मोनोप्रोटिक ऍसिड्स बघूया आपण आता. ठीक आहे, वरती लिहिलं होतं का मी मोनोप्रोटिक ऍसिड्स? येस, त्यालाच पुढे कॅरी करायचं आहे. आता मोनोप्रोटिक ऍसिड्स नोन आहे तुम्हाला. तर मोनोप्रोटिक ऍसिड कशाला म्हणलं आपण? नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन जे आहेत, ओके, त्याला मोनोप्रोटिक ऍसिड्स म्हणायचं. हे कंबाईन घेतलं ना इथं तुम्हाला. ओके, ह्याला आपण काय करूया? खाली कॅरी करूया.
कट करून मी इथे घेतो, ठीक आहे ना, डायरेक्ट मोनोप्रोटिक ऍसिड्स. ओके, आय थिंक इथं प्रॉब्लेम व्हायला लागलाय. ठीक आहे, हे बघा मोनोप्रोटिक ऍसिड्स काय आहेत? ऍसिड्स विच गिव्ह 1H प्लस और ऍसिड्स इन विच ओके एस ओनली acids in which only one only one replaceable hydrogen is present. ठीक आहे ना, is present. एकच रिप्लेसेबल हायड्रोजन असेल तर त्याला म्हणायचं मोनोप्रोटिक ऍसिड. आता हे थोडंसं पाठ करावं लागेल तुम्हाला की मोनोप्रोटिक कुठला, डायप्रोटिक कुठला. हे आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला डिसोसिएशन विथ सगळ्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे ना. ओके येस, प्रोव्हाइड्स ओनली वन प्रोटॉन इन ॲक्वेस सोल्युशन, त्याला म्हणायचं मोनोप्रोटिक ऍसिड. फॉर एक्झाम्पल HCl आहे, वरती सांगितलं तुम्हाला HCl, त्याची बेसिसिटी किती? 1. ठीक आहे ना, त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड असं म्हणायचं. हायड्रोक्लोरिक ऍसिड, क्लोरिक ऍसिड, समजते हे? ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड CH3COOH, काय आहे तो? ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे ना. ओके, H3PO2 लिहिलं वरती आपण, H3PO2 करेक्ट. त्याला म्हणायचं हायपोफॉस्फरस, समटाइम्स नावं सुद्धा देतात तुम्हाला, ऍसिटिक ऍसिड करेक्ट. त्याच्यानंतर हायपो फॉस्फोरस ऍसिड, हायपोफॉस्फरस ऍसिड. लक्षात येते ही? येस, प्रत्येकामध्ये एकच H प्लस रिप्लेस होतो, प्रत्येकामधून एक H प्लस. ठीक आहे. मग आता केअरफुली लक्षात ठेवा, ऑक्सिजनला अटॅच आहे इथं, ओके एस, म्हणून एक H प्लस. इथं सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं मी वरती, करेक्ट. तो ऑक्सिजनला अटॅच असेल तरच तो रिप्लेस होतो, फॉस्फरसचा रिप्लेस होत नाही, करेक्ट. HNO3 करेक्ट, H प्लस देतो तो. हे असं वरती दाखवलं ना, H प्लस प्लस NO3 मायनस, करेक्ट. CH3COOH which dissociate to form CH3COO minus plus H plus. हा पार्शली डिसोसिएट होतो, कमी प्रमाणात डिसोसिएट होतो, आणि परत काय CH3COOH मध्ये कन्वर्ट होतो, म्हणून काय लिहिलं मी? रिव्हर्सिबल साइन लिहिलं. समजते का हे? येस. डायप्रोटिक ऍसिड किंवा डायबेसिक ऍसिड्स कशाला म्हणाल? लक्षात आलंय ना तुमच्या आता हे? येस, डायबेसिक ओके ऍसिड, किंवा त्यालाच काय म्हणू शकता? डायप्रोटिक. ठीक आहे ना. ओके, डायप्रोटिक which give असं म्हणा, ओके, 2 प्रोटॉन्स, 2H प्लस, 2H प्लस जर देत असेल तो, ओके, तर काय म्हणायचं? डायप्रोटिक, करेक्ट ना. ओके, मग तो ॲक्वेस सोल्युशन मध्ये असेल, ओके, किंवा काय रिप्लेसेबल असतील, ओके, किंवा ऑर मध्ये म्हणू शकताय 2 रिप्लेसेबल हायड्रोजन्स, 2 रिप्लेसेबल हायड्रोजन्स प्रेझेंट. 2 रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम्स प्रेझेंट असतील म्हणायचं. फॉर एक्झाम्पल H2SO4 डिसोसिएट टू फॉर्म व्हॉट? ट्वाइस H प्लस प्लस SO4 2 मायनस. ठीक आहे. H2C2O4 dissociate to form twice H plus plus C2O4 2 minus. हे काय झाले? डायबेसिक ऍसिड्स झाले. 2 H प्लस मिळतात ना सोल्युशन मध्ये, त्याला म्हणायचं डायबेसिक. खूप केअरफुली करावं लागेल तुम्हाला. ट्राय ओके एस बेसिक ऍसिड्स, ट्रायबेसिक किंवा काय ट्रायप्रोटिक म्हणू शकता, ट्रायप्रोटिक ऍसिड्स. ठीक आहे. कशाला म्हणाल? if 3H plus are present त्याला ट्रायप्रोटिक ऍसिड्स म्हणाल. समजलं ना आता? ओके येस, give 3H plus, इन शॉर्ट लिहिलं 3H plus किंवा 3 रिप्लेसेबल हायड्रोजन. सपोज जनरल एक्झाम्पल घेतलं आपण, ओके, थ्राइस H plus plus A3 minus. Okay, this is called as tribasic or triprotic, okay, what acid. Understood? ठीक आहे. त्याच्यामध्ये कोण येतात बघा? H3PO3 येतो, H3PO3 नो, जस्ट अ मिनिट, H3PO4 यायला पाहिजे, H3PO4 which dissociates to form what?
thrice H plus plus PO4 ओके S3 मायनस. ओके पण हे जे आहेत दोन H3PO2 and H3PO3, this is monobasic and this one is dibasic. जरी त्याच्याकडे ओके 3 हायड्रोजन असले तरी तो कसा आहे डायबेसिक आणि मोनोबेसिक. समजते? H3PO2 gives only 1 H plus H2PO2 minus, and this one H3PO3 gives only twice H plus ठीक है HPO3 2 minus. हे तर लक्षात आहे. ओके हे जे ऍसिड्स आहेत ओके ते 3 हायड्रोजन असून सुद्धा ओके कशा आहेत मोनोबेसिक आणि डायबेसिक आहेत. केअरफुली लक्षात ठेवा हे. आणि H3PO ओके S3 जो आहे सॉरी H3PO4 जो आहे दॅट इज कॉल्ड एज अ ट्रायबेसिक. करेक्ट? कारण त्याच्या डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स वरनं जोपर्यंत तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर समजत नाहीत बरोबर ना तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी समजत नाही. ठीक आहे. मग इथं ह्या लेवलला आता फक्त काय करायचं तुम्ही प्रॅक्टिस करायचं कुठला मोनोबेसिक आहे कुठला डायबेसिक आहे. मग पी ब्लॉक मध्ये गेल्यानंतर ओके त्याच्या स्टॅबिलिटी कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल ओके त्यावेळेस तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजतील. आलं लक्षात? टेट्रा बेसिक ऍसिड म्हणलं की 4 H प्लस असणार आहे. त्याला आपण काय एस मोनोबेसिक ट्रायबेसिक ओके एस इवन तुम्ही पॉलीबेसिक ऍसिड म्हणू शकता. पॉलीबेसिक म्हणजे काय एस मोर दॅन 1 हायड्रोजन जर रिप्लेस होत असेल तर म्हणायचं पॉलीबेसिक. समजते? ओके पॉलीबेसिक acids if more than ठीक है 1 H plus okay is hydrogen replaceable म्हणूया. If one more than 1 hydrogen okay is present or replaceable hydrogens more than 1 replaceable hydrogens present. रिप्लेसेबल वर्ड खूप महत्वाचा आहे. तो रिप्लेस झाला पाहिजे ना. ठीक आहे. ओके अदरवाइज give more than 1 H plus in aqueous solution. एक पेक्षा जास्त जर हायड्रोजन देत असेल तो aqueous solution मध्ये ते पॉलीबेसिक मध्ये. मग पॉलीबेसिक मध्ये कोण कोण येतात डायबेसिक ट्रायबेसिक टेट्राबेसिक अँड सो ऑन. अंडरस्टूड? General characteristics of acids. General characteristics जे की नोन आहेत तुम्हाला ऑलरेडी. आता काय जनरल कॅरेक्टरिस्टिक्स सोर टेस्ट माहिती आहे तुम्हाला. ऍसिड कसा असतो सोर इन टेस्ट. दुसरा काय आहे 1 ऍक्शन ऑफ लिटमस. हे स्टडी केलं ना आपण लास्ट लेक्चर मध्ये. ऍक्शन ऑफ लिटमस ऍसिड वरती काय ऍक्शन होते येस ब्लू टू रेड दिस इज द ऍक्शन. करेक्ट? ऍक्शन ऑफ मिथाइल ऑरेंज इंडिकेटर आहे. ठीक आहे ना. काय ऍक्शन होते सांगा बरं. 1-2 ड्रॉप जर ऍड केलं त्याच्यामध्ये आपण मिथाइल ऑरेंज ओके तर चेंज काय होतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टर्न्स रेड. मिथाइल ऑरेंज कसं असतो ऑरेंज कलरचा असतो. ठीक आहे ना. टर्न्स रेड कलर्स मध्ये कन्वर्ट होतो तो. करेक्ट ना. करोजिव्ह नेचर. फोर्थ करोजिव्ह नेचर. करेक्ट? ऍसिड्स आर मोस्ट करोजिव्ह. ठीक आहे ना. ओके ते कशा असतात करोजिव्ह असतात. करोजिव्ह असतात म्हणजेच काय मेटल सोबत रिॲक्ट होतात अँड अंडरगोज करोजन. दे प्रोड्यूस बर्निंग सेन्सेशन. ठीक आहे ना. ओके दे प्रोड्यूस बर्निंग ठीक आहे सेन्सेशन.
लक्षात येत आहे? ऑन द स्किन, ऑन दी स्किन, स्किन वरती जर पडलं तर काय बर्न झाल्यासारखं फील होतं. करेक्ट. अँड होल्स इन दी क्लोथ्स ऑल्सो. ठीक आहे. अँड होल्स इन दी क्लोथ्स, क्लोथ्स मध्ये होल्स सुद्धा पडतात. समजलं? ओके. जर ते क्लोथ्स वरती पडलं तर काय दे अंडरगो होल्स. अंडरस्टूड? ओके. मेटल्स वरती अटॅक करतात, दे अंडरगोज करोजन. समजलं ना? ओके. म्हणून ऍसिड जनरली कुठे ठेवतात? ग्लास बॉटल्स मध्ये. ठीक आहे ना? ओके. येस. ते जनरली कशामध्ये? ग्लास बॉटल्स मध्ये ठेवतात. स्टोर्ड इन ग्लास बॉटल्स. ग्लास बॉटल्स. का ग्लास बॉटल्स? कारण काय ग्लास सोबत ते रिॲक्ट होत नाहीत. आणि अशा सिरॅमिक बॉटल्स मध्ये ठेवतात. ओके. विच डू नॉट रिॲक्ट विथ इट. ठीक आहे ना? सिरॅमिक बॉटल्स. ओके. येस. पण सिरॅमिक असं असला पाहिजे. ओके. विच विल नॉट रिॲक्ट. ओके. विच विल नॉट react with water, react with acid. ठीक आहे ना? ओके. जे सिरॅमिक ऍसिड सोबत रिॲक्ट होत नाही अशा सिरॅमिक मध्ये त्याला एस ठेवलं जातं. अंडरस्टूड? आता तुम्हाला दिलेल्या बुकलेट मध्ये ओके ते ऑब्झर्वेशन्स चेक करा थोडस. ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे ना? ओके. त्याच्यामध्ये रेड लिटमस दिलेला आहे, ब्ल्यू लिटमस दिलेला आहे, नफ्थॅलिन दिलेला आहे इंडिकेटर, मिथाइल ऑरेंज इंडिकेटर दिलेला आहे. ओके. येस. हे सगळे काय आहेत? इंडिकेटर्स आहेत. आणि इकडं ह्या टेबलमध्ये सॅम्पल सोल्युशन्स मध्ये HCl, H2SO4, HNO3 ओके येस काय ऍसिड्स दिलेले आहेत आणि काय बेसेस दिलेले आहेत. बरोबर आहे ना? ओके. HCl, H2SO4, HNO3 आणि काय दिलेलं आहे? CH3COOH. हे सगळे काय आहेत? ऍसिड्स आहेत. ऍसिड्स. ऍसिड्स काय करतात तुम्हाला नोन आहे. करेक्ट. NaOH. दुसरा काय दिलेला आहे? NaOH. त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साइड. करेक्ट. देन KOH गिवन आहे. and then what? magnesium hydroxide. करेक्ट. NH4OH. हे सगळे काय आहेत? बेसेस आहेत. करेक्ट. वरती बघा रेड लिटमस दिलेला आहे. ऍसिड पर्यंत नो कलर चेंज. ठीक आहे. आणि बेसेस पासून काय ब्ल्यू कलर. त्याच्यानंतर ब्ल्यू लिटमस ऍसिड पर्यंत रेड दिलेला आहे, नंतर काय नो कलर. म्हणजे याचा अर्थ काय बेसेस जे आहेत ते काय येस ब्ल्यू लिटमस बेसेस जे आहेत ते काय रेड लिटमसला ब्ल्यू करतात. बरोबर आहे ना? ओके. आणि ऍसिड जे आहेत ते ब्ल्यू लिटमसला रेड करतात. त्याच्यानंतर पुढे फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर दिले. आलं लक्षात? ठीक आहे. त्या फिनॉल्फथॅलीन इंडिकेटरचा कलर जो आहे तो कलर काय डिफरंट आहे इन ऍसिडिक सोल्युशन आणि बेसिक सोल्युशन. तो टेबल व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर सम कॉमन ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड देअर नॅचरल सोर्सेस दिलेले आहेत. त्याच्यामधले फ्यू सोर्सेस आपण स्टडी केलं. बरोबर आहे ना? ओके. त्याच्यामध्ये आणखीन काय सोर्सेस दिलेले आहेत ते बघू शकता तुम्ही आता त्या टेबलमध्ये. ठीक आहे ना? ओके. येस बघा ऍसिटिक ऍसिड. ओके. परत एकदा लिहितो मी इथं. ऍसिटिक ऍसिड दिलेला आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे? व्हिनेगार मध्ये. ठीक आहे ना? व्हिनेगार. करेक्ट. सिट्रिक ऍसिड कशामध्ये प्रेझेंट आहे? नोन असलं पाहिजे तुम्हाला. सिट्रिक ऍसिड कशामध्ये प्रेझेंट असतो? ऑरेंज, लेमन, सिट्रसचे फ्रूट्स असतात जनरली. ऑरेंज, लेमन एक्सेट्रा. टार्टारिक ऍसिड हे पुढे येणार आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे काय सोर्सेस लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? ओके. आता हा टेबल बघू शकता तुम्ही पूर्ण. ऑक्सॅलिक ऍसिड कुठं? टोमॅटोज मध्ये. लॅक्टिक ऍसिड कुठं? सोर मिल्क मध्ये. ठीक आहे. मिथॅनोइक ऍसिड अँट स्टिंग मध्ये, बी स्टिंग मध्ये, हेड्स ऑफ नेडल प्लांट्स त्याच्यामध्ये असतो.
ऑलिक ऍसिड कशामध्ये, ऑलिव्ह ऑइल मध्ये. हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये कुठं कुठं असतो, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये, म्हणजे स्टमक मध्ये जे काय ऍसिड सिक्रेट होतं, ओके, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतो. मॅलिक ऍसिड कुठं, ऍपल्स मध्ये असतो, ठीक आहे ना, ग्रीन ऍपल्स मध्ये. स्टेरिक ऍसिड कुठं, फॅट्स मध्ये. ब्युटेरिक ऍसिड रॅन्सिड बटर मध्ये. युरिक ऍसिड कुठं, युरिन मध्ये. एस्कॉर्बिक ऍसिड कुठं असतो, त्याला व्हिटॅमिन सी म्हटलं जातं, एस्कॉर्बिक ऍसिड, लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी. फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मध्ये. टॅनिक ऍसिड कुठं असतो, बार्क फूड ऑफ ट्री अँड टी मध्ये असतो. फॉलिक ऍसिड ग्रीन लिव्ह्ज आणि व्हेजिटेबल्स मध्ये. ठीक आहे ना, ओके. हा टेबल तुम्ही केअरफुली करायचा आहे. हे सगळे सोर्सेस आहेत. ओके, पुढे जाऊया आपण मेन जे की केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. येस, केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज ऍसिडचे स्टडी केले आपण. रिएक्शन विथ मेटल, रिएक्शन विथ मेटल, ठीक आहे. तर मेटल सोबत कशी रिएक्शन होते, बाय रिप्लेसिंग हायड्रोजन्स. हायड्रोजन्स जे आहेत ते रिप्लेस होतात, म्हणजे ऍक्टिव्ह मेटल जर यूज केलं आपण, ओके. इव्हन डायल्यूट ऍसिड सुद्धा काय होतो, त्या ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्ट होतो, बरोबर आहे ना, ओके. म्हणजे हायड्रोजनच्या वर आहेत, कुठं, ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये हायड्रोजनच्या वर जे आहेत ते सगळे कोणासोबत रिएक्ट होतात, त्या ऍसिड सोबत रिएक्ट होतात, करेक्ट ना, ओके. मेटल प्लस dilute acids which gives what, metal salt, correct na, metal salt plus what, H2 gas, hydrogen, that is important, correct. Zinc when reacts with HCl, ठीक है ना, 2 लगती, which forms ZnCl2 plus H2 gas, करेक्ट. ठीक है, आता इथं स्टेट्स लिहित नाही मी. मॅग्नेशियम when reacts with, okay, twice HCl, which forms what, MgCl2 plus H2 gas, इव्हॉल्व होतो गॅस, बरोबर आहे ना. फेरस when reacts with H2SO4, which forms what, FeSO4 plus H2 gas, बरोबर आहे ना. झिंक when reacts with H2SO4, which forms ZnSO4 plus H2 gas, करेक्ट. अशा नंबर ऑफ रिएक्शन्स होतात. म्हणजे जे ऍक्टिव्ह मेटल्स आहेत, कुठले ऍक्टिव्ह मेटल्स, जनरली सोडियम असेल, बरोबर आहे ना, ओके. सोडियम, पोटॅशियम, करेक्ट. झिंक, फेरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओके, यस, ॲल्युमिनियम, ओके. हे सगळे कशासोबत होतात, रिॲक्ट होतात, ओके, तर काय, ह्या मिनरल ऍसिड सोबत. समजतंय ना, ओके. तर जनरली काय होतं बघा ह्या केसमध्ये, तर मेटल जो आहे, मेटल लुजेस इलेक्ट्रॉन, बरोबर आहे ना, ओके. मेटल लूज इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म कॅटायन, ओके. या HCl मध्ये कोण आहे, H प्लस आहे आणि Cl मायनस आहे का, ठीक आहे. मग तो H प्लस काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, येते लक्षात हे, ओके. फॉर एक्झाम्पल, एखादे एक्झाम्पल बघूया आपण. सपोज मेटल कुठला घेतला मी, Mg when reacts with donate electron to form Mg2 plus 2 electrons, बरोबर ना, ओके. मग 2 हायड्रोजन प्लस HCl मध्ये कोण आहे, H प्लस आहे प्लस Cl मायनस, मग 2 हायड्रोजन्स लागतील, 2H प्लस, ऍक्सेप्ट दिस 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म H प्लस H, बरोबर आहे ना, म्हणजेच काय, ट्वाइस H फॉर्म होतो. दिस ट्वाइस H, ओके, प्रत्येकाकडे काय आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. दे शेअर देअर इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म व्हॉट, H2 गॅस, H असा एक कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात, कोव्हॅलंट बॉन्ड, बरोबर आहे ना, त्यालाच काय म्हणतो आपण, H2 म्हणतो. हे कशामुळे होतं, ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स कुठे ऍड होतात, H प्लस मध्ये ऍड होतात, बरोबर आहे ना. रिमेनिंग जो आहे Mg2 प्लस, किती Cl सोबत रिॲक्ट होतात, 2 Cl मायनस, असे नंबर ऑफ Cl मायनस फॉर्म होतात इथं, नंबर ऑफ H प्लस फॉर्म होतात, which forms MgCl2,
MgCl2. येतं लक्षात? सेम वेनं रिॲक्शन कोणाचे होते? H2SO4 चे होते, बरोबर आहे ना? सपोज झिंक आहे, झिंक डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे ना? H2SO4 dissociate to form twice H plus SO4 2 minus, twice H plus accept these 2 electrons to form twice H and they combine to form H2 gas. समजते? ठीक है. So Zn2 plus whatever remaining combines with SO4 2 minus to form ZnSO4. This is the compound. समजलं हे? ठीक आहे. मग रिॲक्शन मध्ये ऍक्च्युली काय होतं तर काय, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन होतं, बरोबर ना? ओके, एकाचं रिडक्शन होतं, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. आता ह्या केस मध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं? झिंकचं. Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, ह्या रिॲक्शनला म्हणायचं ऑक्सिडेशन. ठीक आहे ना? ओके, इलेक्ट्रॉन लूज होत असेल तर म्हणायचं ऑक्सिडेशन. ओके, आणि इलेक्ट्रॉन गेन होत असेल, ओके, तर काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस आहे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन. रिडक्शन समजलं हे? ओके, तुम्ही एक्सपेरिमेंट्स केलं असणार, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स ओके तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये बुकलेट मध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. ओके, दॅट एक्सपेरिमेंट्स वी कॅन यू कॅन सी इन दॅट ऑक्सिडायझिंग एजंट्स, रिड्युसिंग एजंट्स. तुम्हाला समजले पाहिजे की इलेक्ट्रॉन डोनर जो असतो ना तो रिड्युसिंग एजंट, तुम्हाला मागं पण सांगितलं होतं मी. मग त्या रिॲक्शन मध्ये ओळखता आलं पाहिजे की बाबा रिड्युसिंग एजंट कोण असतो? रिड्युसिंग एजंट इलेक्ट्रॉन डोनर असतो, करेक्ट. आणि ऑक्सिडायझिंग एजंट कोण असतो? ऑक्सिडायझिंग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतो, ऍक्सेप्टर, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? इलेक्ट्रॉन डोनर काय असतो? येस, ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट. आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण असतो? ऑक्सिडायझिंग एजंट असतो. समजलं ना? तर फॉर एक्झाम्पल सपोज ओके, झिंक सोबत ट्वाइस H प्लस ऍड केले, म्हणजे हे कुठून आले ट्वाइस H प्लस? तर ऍसिड मधनं. ओके, विच फॉर्म्स Zn2 प्लस H2 गॅस. काय झालं सांगा बरं? झिंक डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, येस, ट्वाइस H प्लस एक्सेप्ट दिस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना? ओके, अँड फॉर्म्स H2 गॅस, करेक्ट. ठीक आहे, इथं काय झालंय? ऑक्सिडेशन, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनर झाला, इलेक्ट्रॉन डोनेट केला ना. कोणाला इलेक्ट्रॉन डोनेट केला? तो H ला. म्हणजे हा काय झाला? रिड्युसिंग एजंट. आणि हा काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं हे? मग हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे तुम्हाला, रिड्युसिंग एजंट आहे की ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग या रिॲक्शन्स मध्ये समजतं तुम्हाला की रिड्युसिंग एजंट कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पाहिलं आपण. ओके, मेटल्स नॉन मेटल्स मध्ये पाहिले आपण रिॲक्टिव्हिटी. मोर ऍक्टिव्ह मेटल जो आहे तो काय फास्ट रिॲक्ट होतो, विग्रस रिॲक्ट होतो. जसं सपोज मॅग्नेशियम दिलेला आहे तुम्हाला, मॅग्नेशियम दिला, झिंक दिलेला आहे, फेरस दिलेला आहे आणि कॉपर दिलेला आहे. कॉपर लेस रिॲक्टिव्ह आहे, तो रिप्लेसच करत नाही हायड्रोजनला, बरोबर ना? ओके, मग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय झाली? मॅग्नेशियम इज मोर रिॲक्टिव्ह देन झिंक देन फेरस अँड देन व्हॉट? कॉपर, करेक्ट. येस, ही रिॲक्शन होते का? कॉपर प्लस HCl, नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. तो रिप्लेसच करत नाही ना हायड्रोजनला. ओके, का? कारण ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये तो हायड्रोजनच्या बिलो आहे, बिलो दी हायड्रोजन इन ऍक्टिव्हिटी सिरीज, करेक्ट ना? ओके, तुम्ही हा एक्सपेरिमेंट केला असणार आहे की बाबा मॅग्नेशियम ऍड केला एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये. आपण लास्ट चॅप्टर मध्ये पाहिले, एक टेस्ट ट्यूब घ्या, मॅग्नेशियम ऍड करा, दुसरी टेस्ट ट्यूब घ्या, ओके, झिंक ऍड करा, तिसरी टेस्ट ट्यूब फेरस आणि काय Cu. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये HCl घ्यायचं आहे. ठीक आहे ना? मॅग्नेशियम मध्ये तुम्हाला जास्त बबल्स दिसतील, त्या ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये बघू शकता तुम्ही बुकलेट मध्ये. ठीक आहे ना? मॅग्नेशियमच्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला मॅक्सिमम बबल्स दिसतील, झिंकच्या टेस्ट ट्यूब मध्ये थोडेसे कमी दिसतील. ठीक आहे ना? फेरस मध्ये आणखीन कमी दिसतील. ठीक आहे, कॉपर मध्ये बबल्सच दिसत नाहीत का? कारण कॉपर डज नॉट रिॲक्ट. अंडरस्टूड? ठीक आहे ना? विग्रस कोण रिॲक्ट होतो? ओके, तर काय
मॅग्नेशियम रिॲक्ट होतो. रिॲक्शन विथ मेटल ऑक्साईड हे पण पाहिले आपण. रिॲक्शन विथ मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड सोबत काय रिॲक्शन होते? येस, मेटल ऑक्साइड्स काय ऍक्ट होतात? बेसिस म्हणून ऍक्ट होतात मोस्टली. ठीक आहे ना. ओके, मेटल ऑक्साइड when reacts with acid it forms what? Salt plus what? Water. हे जनरल रिॲक्शन आहे. सॉल्ट आणि वॉटर फॉर्म करतात ते जनरली. फॉर एक्झाम्पल सपोज कॅल्शियम ऑक्साइड आहे. when reacts with twice HCl which forms what? This is now base, लक्षात ठेवा. and this one is acid. मेटलचे ऑक्साइड्स काय असतात? बेसिस असतात. which forms what? कॅल्शियम क्लोराइड प्लस H2. कॅल्शियम क्लोराइड प्लस H2. मॅग्नेशियम ऑक्साइड आहे suppose. Magnesium oxide, this act as a base when reacts with twice HCl, correct, which forms what? Magnesium chloride plus H2, correct. Magnesium oxide which acts as a base plus reacts with H2SO4 which forms what? MgSO4 plus H2. ठीक आहे. म्हणजे जनरली मेटल ऑक्साइड्स जे आहेत ओके ते ऍसिड सोबत काय फॉर्म करतात? सॉल्ट आणि काय? वॉटर फॉर्म करतात. सॉल्ट अँड वॉटर, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कॉपर जो आहे तो कॉपर रिॲक्ट होतो का? कॉपर डज नॉट रिॲक्ट बट CuO दॅट इज क्युप्रिक ऑक्साइड. क्युप्रिक ऑक्साइड. ओके, हा कसा असतो? ब्लॅक कलर. when reacts with what? HCl, twice HCl, which gives what? Cl2 plus H2. करेक्ट ना. इथला एक ऑक्सिजन, इथले दोन हायड्रोजन्स रिॲक्ट होतात. ठीक आहे. आणि दोन Cl कुठं? कॉपर सोबत जातात. बरोबर ना. ओके, दिस इज कॉल्ड एज क्युप्रिक क्लोराइड. क्युप्रिक क्लोराइड येते लक्षात. दिस इज ब्लूइश ग्रीन. समजतं हे तुम्हाला? ओके, मग या कलर चेंज वर ना आपल्याला समजतं की बाबा एस देयर इज अ रिॲक्शन झाली किंवा नाही. ओके, डेफिनेटली रिॲक्शन ऑकर इन दिस केस. लक्षात आलं हे? कॉपर रिॲक्ट होत नाही पण कॉपर ऑक्साइड रिॲक्ट होतो. क्लिअर झालं हे? ठीक आहे ना. ओके, आय थिंक टुडे विल स्टॉप हियर. ओके, येस, ही प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. खूप सॉल्ट्स आहेत, करेक्ट ना. ओके, मोनो बेसिक ऍसिड कशाला म्हणायचं किंवा मोनोप्रोटिक कशाला म्हणायचं, डायप्रोटिक कशाला म्हणायचं, बरोबर ना. ओके, सोर्सेस काय आहेत वेगवेगळ्या ऍसिड्सचे, ऑर्गॅनिक ऍसिडचे सोर्सेस काय आहेत. ऑर्गॅनिक ऍसिडचे मोस्टली सोर्सेस विचारले जातात. ठीक आहे ना. ओके, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. केमिकल प्रॉपर्टीज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. रिडॉक्स रिॲक्शन कुठल्या टाईपच्या रिॲक्शन्स त्याच्यामध्ये होतात दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. येतं लक्षात हे? ठीक आहे. टुडे विल स्टॉप हियर. ओके, ऑल द बेस्ट.